माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथमधून आपण महिमा जाणून घेत आहोत. त्यातील एक संत श्री संत निळोबा महिमा भाग 4. आता बघूया निळोबांची गुरु परंपरा. परदेशी देसाई यांनी लिहिलेल्या निळोबा चरित्रात निळोबांची गुरु परंपरा 19व्या प्रकरणात दिली. निर्याण्याचे प्रसंगी निळोबांनीच हा गुरु परंपरा सांगणारा भंग म्हटला असे त्यांनी या चरित्रात म्हटले. तो अभंग आपण आता बघूया. महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ ते तो निया. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुर्श्लोकीचारी भागवत. ते गुज विधाता सांगे नारदासी नारदे व्यापसासी निवेदिले. राघव चैतन्य केले अनुष्ठान त्यासी द्वैपायन प्रसन्न झाले. कृपा करोणी हस्त ठेवेला शिरी बोधतोंतरी ठसावला. राघवा शरण केशव चैतन्य बाबाजी संपूर्ण कृपा त्यांची. बाबाजींनी स्वप्ने अनुग्रह केला तोची तुकयाला प्राप्त झाले. सद्गुरु तुका अवतार नाम्याचा संप्रदाय सकळांचा येतो निया. निळामणे मज उपदेश केला संप्रदाय दिला सकळ जना. अशा प्रकारे निळोबांचे गुरु तुकोबा, तुकोबांचे बाबाजी, बाबाजींचे केशव चैतन्य, केशव चैतन्याचे राघव चैतन्य अशी निळोबांची गुरु परंपरा ठरते. राघव चैतन्यांना व्यासांनी उपदेश केला तो चतुर्श्लोकी भागवतावर आधारलेला होता. राघव चैतन्याचे बरेच संस्कृत प्राकृत वाङ्मय विशेषतः अध्यापी परिवार पाठात असलेले महागणपती स्तोत्र प्रसिद्ध आहे. प्राकृत ग्रंथात ब्रह्मस्वरूप माया विचार ईशस्तवन योग निद्रा साचार सनातन धर्म विचार बुद्धी विकास इंद्रिय दमन त्रिगुण लीला निराकार मन जितेपणी मरण इत्यादी ग्रंथाचा उल्लेख 18व्या शतकातील पूर्वार्धाच्या ग्रंथात आढळतो. केशव चैतन्याने भक्ती प्रकाश वैकुंठ प्रद वासनामय देह गीता भागवत सार परमार्थ विचार इत्यादी ग्रंथ याच ग्रंथात उल्लेखलेले आहेत. त्यांचे शिष्य बाबाजी चैतन्य यांची काही पदे आहे. त्या संप्रदायाविषयी त्यांच्या उगमाविषयी तात्विक परंपरेविषयी आजवर काहीच माहिती मिळालेली नाही. या चैतन्य संप्रदायाची गादी अशी कुठेच दिसून येत नाही. किंबहुना स्वतंत्र परंपरा दाखवले गेले असले तरी स्वतंत्र तत्वज्ञाने कुठेच सांगितले नाही. चतुर्श्लोकी भागवत ह्याच संप्रदायाचा तात्विक पाया होय. विशेष म्हणजे या संप्रदायाची परंपरा सांगणारे तुकोबा, तुकोबा शिष्य संतोबा पवार, बैनाबाई, निळोबा, महिपते सारे थोर भक्त पंढरपुराच्या विठ्ठल संप्रदायाशी आपले घनिष्ठ नातं जोडतात. या संप्रदायातील आचार विचारातून आपलं पारमार्थिक जीवन उजळून टाकताना दिसतात. पंढरपूरचे विठ्ठले त्यांचे उपास्य दैवत, भक्ती हीच त्यांची अंतिम जीवननिष्ठा बनलेली होती. तुकोबा म्हणतात, तुकोबा म्हणे गर्भवासी सुख घात घालावे अम्मासी. याच चालीवर निळोबा काय म्हणतात बघूया. आम्ही न मागो ऐसा कधी कृपानिधी वर द्याल. आपुल्या पायी बसवा चित्त माझ्याकडे दुजन मागे. युग जाती कल्पकोडी न करू जोडी अनेक. निळामणे राहो ध्यानी तुमचे म्हणे रुपडे. किंवा यापुढे जाऊन निळोबा मुक्तीला अविरात आणि म्हणतात, देव आदरे म्हणे भक्ता घ्यावो मुक्ती मुक्ती आता. भक्ती म्हणती ने गोमदेवा पुरे आम्हा तुझीशी सेवा. रिद्धी सिद्धी तरी घ्या रे भक्ती तागिता धिक्कारे. निळामणे करुणीसाठी बैले करिणी घालुणी मिठी. याचा अर्थ हाच की वारकरी पंथातील भागवत मंदिराचा कळस ठरलेले तुकोबा भक्ती पुढे मुक्तीला हीन लेखनात त्याप्रमाणेच निळोबाही मुक्तीपेक्षा भक्ती हीच अंतिम जीवननिष्ठा मानताना दिसतात. भक्तीला पंचम पुरुषार्थ मानणाऱ्या वारकरी पंथातच निळोबा त्यांचे सद्गुरू तुकोबाप्रमाणे आपले पारमार्थिक जीवन उजळून टाकतात. हे विशेष होय. आत्मरूपी तुकयाची भेट होऊन त्यांच्या पदी लीन झाल्यावर निळोबांना काय मागणं मागितलं निळोबाने? तुकोबा राम स्थितीतच त्याचं उत्तर आलं आहे. तुकोबांना परब्रह्म स्वरूप तुकोबांना ते भक्ती प्रेम आत्मसमर्पण आत्मविसर्जन मागतात. स्वस्वरूपी मिळून जावं हेच मागणं मागताना ते म्हणतात,
काय म्हणतात, म्हणी चिंतनी ध्यावणी तुकयासी, निळा नित्य निमग्न झाला तयासी. असा त्वाची आठवीसी विराला, अकस्मात त्याचेच पाओ निठेला. बहु निज निष्ठर अर्चुनी सद्गुरुसी, निळा हेची पातुनी मागे तयासी. म्हणे हृदयी माझी त्वां बसावे, सदा नाम संकीर्तने प्रेम द्यावे. कृपणी करुणी कृपा बोधुणी हेची दिले, होते अंतरी आर्त प्रविष्ट झाले. निळा ऐकता निज वाक्या निमाला, पदा वंदनीया सुखाचाही झाला. वारकरी संप्रदायाच्या जीवन प्रतिष्ठेशी निळोबांचं हे मागणं पूर्णतः मिळतं जुळतं. आपल्या सर्व कवित्वाची प्रेरणा परब्रह्मरूप सद्गुरू हीच होय असे म्हणताना, असे सांगताना निळोबा अहंकारापासून किती अलिप्त झाले होते याची सहज कल्पना करता येते. त्यांच्या सद्गुरूच्या बोलविता धनी वेगळाची मज विश्वंभरे बोलले या उद्गाराची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. निळोबांची अभंग गाथा बघूया. एकनाथ बाबा पिंपळनेरकर यांनी एक निळोबाचे चरित्र लिहिले. त्यात ते काय म्हणता, तुकोबाच्या शतकोटी अभंगाची पूर्तता म्हणून पंचोत्री करण्याचा आदेश दिला. त्यास अनुसरून निळोबाने 5 कोटी अभंग लिहिले. किती 5 कोटी, बापरे, आपल्याने 5 सुद्धा लिहत नाही. नामाचा तुकयाच्या बाबतीत हेच म्हटले गेले. शतकोटी अभंग रचनेचा नामदेवाचा संकल्प तुकोबांनी पुरा करावा असा त्यांनी दृष्टांत झाल्याचे जसे सांगितले जाते, तसे तुकोबांचा संकल्प निळोबांनी पुरा करावा असा संकेत आपोआपच निर्माण झाला, एवढाच याचा अर्थ. तुकाराम तात्यांनी इसवी सन 1891 मध्ये निळोबांच्या गाथेची पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली. त्यानंतर त्र्यंबक हरी आवटे यांनी गाथा पंचकातील शेवटच्या खंडात 1908 मध्ये छापली. विष्णूबाबा जोगांनी या अभंग गाथेच्या 2 आवृत्त्या लिहिल्या. शंकर त्र्यंबक सप्तर्षी पांडुरंग विनायक वडबुले यांनी पण 1 आवृत्ती छापली. अशा प्रकारे निळोबाच्या अभंगगाथेच्या निरावृत्त्या आजवर छापल्या गेल्या. काहींनी त्यांची तुकाराम स्तुती व तुकाराम आरती स्वतंत्रपणे छापले. निळोबांच्या अभंगगाथेत निरनिराळे विषय आलेत. बालक्रीडा, कृष्णचरित्र, गवळणी, विरहणी, काला, खेळ विषय कृष्णचरित्राच्या संदर्भात आलेत. पंढरी महात्मे, पांडुरंगाचे वर्णन, आळंदी पंढरीची तुलना, हरीचे वर्णन, देवांची स्तुती, करुणापर अभंग, देवापाशी मागणं, आपल्या स्थितीसंबंधी देवाशी उद्गार इत्यादी विषय त्यांचे उपास्य दैवत श्री विठ्ठलाच्या संदर्भात आले. नाम महात्म्य, देवासी प्रेमस कलव, देवभक्त संवाद, संतांचे वर्णन, ढोंगी संत, संतापाशी करुणा, भाकणे इत्यादी परमार्थपर विषयी त्यात आले. निळोबांनी लिहिलेले चांगदेव चरित्र हे सर्वात महत्त्वाचे. त्यांनी केलेले तुकाराम स्तुती त्यांच्या अध्यात्म ज्ञानाची, पारमार्थिक अनुभवाची साक्ष देत होते. विशेष जाणारी गोष्ट म्हणजे निळोबाचे आपले सद्गुरू तुकाराम बुवा यांच्याविषयी तुकारामाचे वर्णन यात अगदी जुजबी माहिती. त्यांच्या कवित्वाचा प्रभाव निळोबावर दिसत नाही. तुकोबांच्या लौकिक जीवनाविषयी त्यांना काहीच माहिती नसणे स्वाभाविक, परंतु त्यांच्या मुमुक्ष मनाला तुकोबांच्या लौकिक जीवनाशी काहीच कर्तव्य नव्हते, म्हणून त्यांनी त्यांचे परब्रह्म स्वरूप तेवढे तुकारामाची स्तुती या प्रकरणात वर्णन केले असेच म्हणावे लागते. तुकारामाविषयी ते एवढेच लिहितात, तुकोबांचे कीर्तन मेळी, नाचे कल्लोळी संवादे, खिरापती वाटी हाती, कालाई सांगते करू द्यावे. उदका माझी राक्षीबाया, आलिंगी बाया पसरवणी, निळामणे ऐसा कीर्ती, वाढवी श्रीपती दासांचा. हे वर्णन अगदी जुजोबी तुकोबांविषयी कुठलाही लौकिक धागा उलगडू न शकणारे असे सामान्य. तुकोबांच्या निर्वाणानंतर 20-22 वर्षांनी निळोबा जन्मले असले तरी त्यांच्या लौकिक जीवनाविषयीची माहिती जनमानसात अगदी ताजीतवानी असणार. परंतु निळोबांनी तुकोबांच्या लौकिक जीवनाच्या वर्णनाला पूर्ण फाटा दिलेला दिसून येतो. त्यांच्या ह्या अभंग वाङ्मयाचा थोडक्यात रसास्वाद घेऊया. आता बघूया बालक्रीडा. बालक्रीडेचे अभंग म्हटल्यानंतर आपणास नामदेवाच्या समभाव फुलून आलेल्या बालक्रीडेच्या अभंगाची आठवण व्हावी. कृष्णाच्या बालक्रीडा तो मराठी संतांच्या जीवाभावाचा विषय होऊन गेलेला.
ज्ञानदेवाचे गुरु निवृत्तीनाथापासून तुकाराम शिष्य निळोबापर्यंत म्हणजे भागवत मंदिराचा पाया ज्यांनी रचला त्या ज्ञानदेवासह गुरुपासून त्या मंदिराचा कळस ठरलेल्या तुकोबाचा निळोबा ह्या शिष्यापर्यंत वारकऱ्यांच्या बाळक्रीडेवरील अभंगाचा पैस दिसून येतो. या अभिंग व्यतिरिक्त बैर भट्ट तथा बैरा जात वेद यांनी भागवताच्या 10-11व्या स्कंदावर रचलेले 40,000 ओव्यांची टीका कृष्ण भक्ती परस्फुट अभंग रचले. नामदेवाच्या बालक्रीडेची प्रेरणा बैरा जातवेदांची कृष्णचरित्रपर रचनाच होय. बैरम भट्ट तथा बैरा जातदेव ज्ञानदेवांचे संत सांगती होत. त्यामुळे समकालीन नामदेवांनी त्यांना वाट पुसली असल्यास नवल नाही. निवृत्तीनाथांनी बालक्रीडेच्या भंगातून शुद्ध परमार्थ अध्यात्म स्रवतांना दिसते. आपले गुरु गैरीनाथ यांच्याकडून नाथ संप्रदायाचा उपदेश घेऊन त्याने गुरूंच्याच प्रेरणेने आपल्या भावविश्वात कृष्ण भक्तीला सामावून घेतले. महानुभव कवी नरेंद्र भास्कर यांनी गीता भागवतावर आपल्या भावभक्तीची प्रतिमेची लेणी चढवली. तात्पर्य प्राचीन संत कवीच्या प्रतिभेला कृष्ण चरित्राची विलक्षण ओढ होती. संत तुकोबांनाही बाळक्रीडेवर 100 अभंग लिहिले. संसार बंधनातून मुक्त व्हावे या पारमार्थिक हेतून प्रेरित होऊन लिहिलेल्या या तुकोबांच्या बालक्रीडेतील अभंगात परमात्म स्वरूप जाणून घेणारा शुद्ध भक्तिभाव फुलून आलेला दिसतो. बघूया आपण काय भक्तिभाव फुलला येतो. नारायण भूती न कळे जयासी तया गर्भवासी येणे जाणे होय भूतांच्या मत्सरी न पावता खरे देव ऐसा द्रेव ऐसा जया कळला सकळ गेली तळमळ द्वेष बुद्धीचा पालट नव्हे कोणी काळी हरिजळी स्थळी तया चेती चित्त ते निर्मळ जैसे नवनीत जाणी जे अनंत तया माझी हरी जाणी जे त्या भावे आपले परावे सारी केचे चिंतने तयाच्या तरती आणिक जो हे सकळीक देव देखे. हे त्यांच्या बालक्रीडा वर्णनामागील ध्येय होय. हीच फलश्रुती श्री विठ्ठले कृष्णाचे बाळरूप त्या बाळरूपाचं त्यांच्या बाळक्रीडाचं आकर्षण वारकऱ्यांना वाटणं स्वाभाविक. तुकोबा शिष्य निळोबा यांनी याच प्रेरणेतून बाळक्रीडेचा भंग लिहायला घेतलेले दिसतात. बाळक्रीडेच्या भंगातून परमार्थाचं नवनीत त्यांना काढायचं. त्यासाठी त्यांच्या गोपाळांनी कृष्णाला पुढं केलं. नवनीताचा ठावा त्यालाच माहीत म्हणून गोपाळात मिसळलेला निळा कृष्णाला म्हणतो की तूच मार्ग काढ, आम्ही तुझ्या मागून येतो. ही नवनीताची चोरी कृष्णानं या बाळगोपाळांना वाटली. ज्यांच्या चिंताचं चिंतन, जीवांचं जीवन, बुद्धीचं बांधन, श्रोत्यांचं श्रवण कृष्णच बनलेला त्या बाळगोपाळांच्या सांगाती कल्पनेने राहणाऱ्या निळोबांच्या भावविश्वात कृष्णच कोंडून गेला. त्यांच्या संगे गोपाळ होऊन ब्रह्मानंदाची क्रीडा करावी ही निळोबांची उत्कट इच्छा. जीवाचा जीव शिवाचाही शिव देई देवाव कृष्ण झाला असल्यामुळे निळोबा त्यांच्याशी गोपाळासवे जवळीक साधतात. चोरटा शीनला दोबापांचा काळ कपटी कुचरा निर्बळ निष्ठुर अशी दूषणे देऊन एक प्रकारे व्याजस्तुतीतून कृष्णभक्ती अनुभवतात. या परमात्म्याने पूर्वी 7 अवतार घेतले. 8व्या अवतारात गोकुळात राहून साऱ्या लीला केल्या. एका भंगात क्रमांक 17 त्यांच्या व्यक्तितत्वातील परस्पर विरुद्ध 2 टोके दाखवून त्याचे अवतार स्वरूप निर्गुण निराकार रूप मोठ्या वेदतेने त्यांनी रेखाटले. तो ब्रह्म आहे, गोपाळ आहे. रामावतार नित्यमुक्त असूनही त्याच्या गळ्याला दाव बांधलं होतं. ब्रह्मचारी असूनही 16 शस्त्र नारी भोगणारा. लक्ष्मीकांत असूनही तो लोणी चोरतो. विश्वव्यापक असूनही यशोदेच्या कडेवर बसतो. अकर्ता असूनही मनाला येईल ते करतो. अशा प्रकारे निळा म्हणे हा लागवी हरी काही न करुणी अवघेची करी. यात त्यांनी कृष्णाच्या परमात्म स्वरूपाचं विश्वास असलेल्या त्यांच्या अनुबंधाचं मार्मिक वर्णन केलं.
अशा प्रकारे एकूण 29 अभंगात निळोबांनी कृष्णाच्या बालक्रीडेचं वर्णन केलं. तुकोबांच्या नामदेवाच्या किंवा निवृत्तीनाथाच्या बालक्रीडेच्या अभंगांची बरोबरी निळोबाने हे अभंग करीत नसले तरी त्यांच्या भाव व विश्वात राम आणि कृष्ण एकवटून गेलेले परमात्म स्वरूपाशी त्यांचे भक्तिपरायण मन समरसून गेलेले या अभंगात दिसून येते. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात आपण कृष्ण चरित्र कथा बघूया.